नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी येऊन पोचलोय देवरुखला आणि कोणीतरी कमेंट केलेली की देवरुखचा बाजार दाखव. आज सकाळी तसं आमच्या इकडे ना संगमेश्वरात थोडं पावसाचंच वातावरण होतं. सकाळी पाऊस होऊन गेला आणि आता आपण येऊन पोचलोय देवरुखला. आणि दिनेश गुरव यांना देखील भेटायचं होतं, आमचे मित्र आहेत, पण ते गेले मारळला. सो आपण आता बाजारात आलो आहोत, तर इकडचा देवरुखचा बाजार देखील दाखवूया आणि बघूया हा बाजार कसा आहे. नक्कीच पंचक्रोशीतून इथे बरीच मंडळी खरेदीसाठी येतात, कारण आता आगोटचा बाजार आहे हा. तर जाऊया आणि बघूया हा बाजार नक्की कसा आहे तो. हा आहे देवरुख साखरपा रोड आणि इथेच आपण पाठी गाडी लावली आहे आणि इथूनच आता आपण आतमध्ये एंटर करतोय. खरं तर इथे जवळच मच्छी मार्केट आहे, रोडला लगत. सुकी मच्छी आणि ताजी मासळी इथे मिळते. सो आपण आता आपला एक मित्र येणार आहे, त्याची वाट बघतोय आणि नंतर मग आपण आतमध्ये जाऊ. तशी बाजारात आज गर्दीच दिसते आणि बरोबर वाजलेत 12च्या ठोक्यावरती आपण येऊन पुसलोय देवरुखच्या फिश मार्केटला. इकडे बघा कलिंगडाची खरेदी विक्री होते आणि इकडे कांदेवाले, लसूणवाले सगळेच आहेत. अजून आपण आतमध्ये जाऊ, तसं तसं काय काय गोष्टी दिसतील त्या तुम्हाला दाखवू. मंडळी, आपण आत्ता आलो होतो देवरुखच्या बाजारात आणि इथे बघा ह्या ज्या काकी आहेत त्या लॉटरी विकतायत. मला लॉटरी घ्यायला सांगितली आहे, पण आता काय आपल्याला लॉटरीमध्ये इंटरेस्ट नाही. बऱ्याच वेळी लक आजमावून झाला आहे, पण काय लागत नाही. आयडिया मार्केटिंग आणि काय असं आहे. बरं, चला आपण आता पुढे मार्गस्थ होऊया. मंडळी, चला आपण आता येऊन पोचलो देवरुख मार्केटला आणि आपला मित्र सुहेल भेटलाय, जो इथला स्थानिक आहे. सुहेल, नमस्कार. कसं आहे? बऱ्याच दिवसाने भेटलो. आज खरं तर दिनेश गुरव साहेब येणार होते, पण ते गेले मारळला. त्यामुळे मी याला मित्राला फोन केला, म्हटलं जरा मार्केट फिरूया, कारण इथलं स्थानिक असल्यामुळे याला मार्केट कसं फिरायचं याची ओळख आहे, माहिती आहे. तर चालेल. आज गर्दी भरपूर आहे ना? होय, भरपूर आहे गर्दी आज. आपण इथूनच देवरुख साखरपा रोडवरून आज जातोय ना, बरोबर ना? हा, चला. सुक्या मच्छीच्या मार्केट पासून सुरुवात झालेली आहे. ते काय आहे, आता आपण मच्छी मार्केट मध्ये आलोय, तर इथे ताजी मासे आणि इथं पूर्ण सुकी मच्छी असते. हा, इकडे आतमध्ये ओली मच्छी वगैरे असते त्या साईडला. अच्छा आणि इकडे सगळी मटन चिकनची दुकान आहेत. अच्छा. जरा कुठून जाऊया? तर सुकी मच्छी जरा बघूया. आम्ही इकडे सुकी मच्छी आहे, कोलिम आहे, बोंबील आहेत. चला, सुगंध दरवळतोय सुक्या मच्छीचा सगळीकडे. हे बघा, सगळीकडे सध्या सुक्या मच्छीवरती जोर असतो, बरोबर ना? हे शिंगटा मासा ना? होय, शिंगटा. बरोबर. सुके बांगडे बघा, कसं आहे वाटा? हा, 100ला बघा. किती येतात? 6. बघा मच्छीचे दर आहे का इकडे. बघा लेपा सुक्त वगैरे आहेत. सुकी मच्छी, कारण आता कसं आहे, पावसाळ्याच्या अगोदर सुक्या मच्छीची खरेदी जोरात होते, है ना सर? सुक्या मच्छीची स्टोअर भरपूर करतात. हा, पावसाळ्यातून खाण्यासाठी चांगले असते. बरोबर. त्यावेळेला भेटत नाही. बरोबर. सुगंध सगळीकडे दरवळतोय. हा बघा, शिंगटा मासा आहे. कसे आहेत? 700ला 4. बरोबर, असे दर आहेत. हॅलो, चला. दर भारी आहेत रे इकडे पण. हा, संगमेश्वरच्या बाजारात परवा पण भरपूर होते. बघा, वाट्यावरती चांगली डील मिळते. अशो, कसा वाटा? कार्डचा वाटा कसा आहे? 100 शिवाय काय नाही. बापरे, महाग झाली ना? महाग झालं भरपूर. तू घेतली, झाली खरेदी का तुझी? माझी झाली खरेदी. हा, चला. सुकी मच्छीचा सगळीकडे सुगंध दरवळतोय. सगळीकडे सुक्या मच्छीचा सुगंध दरवळतोय. आणि बघा, शिंगटा माशावरती जोर असतो. चला, सगळे शिंगटा मासच घेतात ना? हो, शिंगटा घेतात जास्त. तर इकडे ताजी मासळी आहे. ताजे इकडे. टोल आहे, टोल. आणि काय इकडे बघा, इकडे पण टोलच आहे. मोठे मोठे मासे आहेत. बापरे, 600ला टोल. मंडळी बघा, एवढे सगळे दुकान आहेत. हे थोडंसं मोठं दुकान आहे आणि इथे व्हरायटी पण चांगली आहे, भरपूर आहे. इकडे बघा, टोल आहे, माकुल आहे, कोळंबी, पापलेट, सगळे मोठे मोठे मासे आहेत. टोल कसे आहे? तो
बोंबील पण आहेत बघा. वजनावर देतात ते? हो वजनावर किलोवरती असतं. किलोवरती आहे इथे मच्छी, किलोवरती. बांगडे पण आहेत बघा. असं इथे चिकन आहे आणि चिकनची दुकान आहेत ना? हो तिकडे सगळी चिकनची दुकान आहे. चिकन मटन त्या साईडला मटन आहेत. बरोबर. त्या साईडला चिकनची दुकान आहे. बरं, सगळीकडे मच्छीची. इकडे ताजी मासे पण चांगले येतात ना? हो चांगलं रत्नागिरी. रत्नागिरी. बरं. चला बघा, ताज्या मासळीवरती जोर आहे बघा. सुक्या मच्छी सोबत देखील देवरुखच्या मार्केटमध्ये ताजे मासे मिळतात. दादा नमस्कार. नमस्कार. गेल्या वेळी आपण यांना भेटलो होतो, आपले मित्र आहेत. आता काय मच्छीचा भाव काय आहे तुमच्याकडे? हे बांगडे आहेत. अच्छा, हे 300 रुपये किलो. 300 रुपये. मोठी कोळंबी आहे ती 400 रुपये किलो. अरे वा, 400 रुपये. ही मीडियम कोळंबी आहे 300 रुपये किलो. बरोबर, 300 रुपये. हा कोलिम आहे ना? हा ओला कोलिम आहे. ओला कोलिम कसा आहे? हा 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. कसा लागतो खायला? हा एक ओल्या खोबऱ्याच्या वाटपात पण बनवू शकता किंवा सुका फ्राय सुद्धा करू शकता. बरोबर. आणि दुसरं काय, हे काय इकडे? ही रेडवे आणि काप आहेत. रेल्वे आणि काप आहे. इकडे लेपा आहे वाटतं. ही लेप आहे. लेपा कशी? ही 300 रुपये किलो. अरे वा. आणि हे बांगडा आणि काय? बांगडा आणि बोंबील आहे. बोंबील आहे, मिक्स आहे. बरं, तुमची बोट आहे ना? तुमचं नाव काय सांगा? माझं ओमकार विजय सावळे. तुमची बोट आहे ना? माझी म्हणजे माझ्या मित्राची. अच्छा, त्याच्या मित्राच्या बोटीवर आम्ही जातो. मी जातो. बरोबर. कुठे? रत्नागिरी. रत्नागिरी मिऱ्यावर. कधीतरी आपण यांच्यासोबत बोटीवरती जाऊ आणि मासे बघायला. आता थोडं बोटी बंद झाल्या ना? बोट बंद आहे. आता आता तर शेवटी आलोय थोडा सीझनच्या. खालाची पण उतरली आहे. हा, 1 जून ते 31 जुलै वापरून. आपण दिवाळीनंतर जाऊ शकतो का? हो नक्की. चालेल. चला, भेटून छान वाटला. चला, मच्छी मार्केट तर फिरून झालं. थोडेफार दर आपण काढले. आता इकडे बघा, मसाले, खोबरं, जे काही लागतं पावसाळी, त्याची खरेदी देखील भरपूर लोक करतात. आता आपण भाजी मार्केटला आलो. तसा बाजार असा दूरपर्यंत पसरला नाही, पण छोटी छोटी दुकानं पुढपर्यंत आहेत ना, ST डेपो पर्यंत. चला, भाजी मार्केटमधून आता आपण पुढे पास होतोय. सगळे वाट्यावरती आहेत. लिंब, कोथिंबीर, ज्या काही गृहोपयोगी वस्तू हव्या असतील. बघा इकडे बघा, काहीतरी वेगळंच आहे. इथे काय बरं? मसाले सगळे मसाले आणि कडधान्य छान आहे. मसाले बघा मंडळी, किती भरपूर सगळंच आहे, कडधान्यांपासून तांदूळ वगैरे. अजून किती पुढे आहे? अजून आहे भरपूर आहे पुढे. भरपूर पुढे आहे. चला पुढे जाऊया. चला मंडळी, थोडंसं पुढे जाऊया. आता वेगवेगळ्या पद्धतीची दुकानं पाहायला मिळतात. भाजी तर आता थोडंसं भाजी मार्केट आहे म्हटलं तरीच काही अवघड राहणार नाही, पण कपडे आहेत, चपला आहेत, गृहोपयोगी वस्तू आहेत, अशा बऱ्याच गोष्टी इकडे आहेत. भाजी एकदम ताजी आहे, फ्रेश भाजी. जवळच कोल्हापूर असल्यामुळे कोल्हापूरच्या बाजार म्हणजे स्थानिक शेतकरी इकडे भाजी विकायला पण येतात ना. हो. चला, परत आता ऊन होतं, पावसाचं वातावरण होतं. सोय कडधान्य बघ, कडधान्य. चला, अरे बापरे, कोयती विडे शेती मूड आलेली कडधान्य. चला मंडळी, पुढे आपण मार्गाचं झालो आहे. तसं बघा, आता थोडेसे कपडे, पिशव्या. काय हे मार्केट? कपडे, स्पेशली कपडे आहेत. भरपूर कपड्यांची दुकानं दिसतात. बाजारात गर्दी होती असेल ना? सकाळी मी आलो 12 वाजता. 12 वाजता सकाळी भरपूर गर्दी होती. भरपूर गर्दी ना. चला, बाजारात भाजी खरेदी, जशी मच्छी खरेदीला पण गर्दी असते, तशी आठवडा बाजारात भाजी खरेदीला पण असते. चला, आता एवढं गरम होतं ना, कारण ढग आले. मच्छी मार्केट जसं आहे तसं भाजीचं मार्केट पण मोठं आहे हा इकडे. आणि ताज्या भाज्या आहेत इकडे, सगळंच आहे. भाजीमध्ये, भाजीपाल्यामध्ये सगळंच आहे. फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत. चला, बाजारात गायी पण आल्यात. ताडपत्री लागली होती. झोल खाल्ला ताडपत्रीने, डोक्याला लागतंय. चला,
भरपूर मोठा आहे. गेल्या वर्षी आहे ना, म्हणजे 2 वर्षापूर्वी आलो होतो तिकडून आलो होतो. हा कुठे फिरतोयस? आपली धावती भेट होती, सोहेलला बोलवलं आणि फायनली बाजारपेठ तर आता आपण अशी उलटी फिरली आहे. तर ते इकडून एंटर होतो आणि ह्या वर्षी आपण उलटा आलो. त्या साईडूनच आहे, हा तिकडूनच यायला आहे. बरोबर, पण मी इकडे गाडी लावली त्याच्यामुळे मी इकडून आलोय. तसं इकडून येते गेल्यावर ते आत पुढे माहिती पडतं आणि फिरायला म्हणजे दाखवायला देखील बरं पडतं. हा पिंपळाचा पार बघा किती मोठा आहे. चला, त्यांना कोणीतरी मोकळं सोडलंय. कोणाच्यात बाबा घेऊन जा, बाजारात फिरतायत. चला, भाजीपाला तसं मोठी समोरून गल्ली आहे. एस टी डेपोच्या इथून यावं लागतं ना. इथून इकडून खाली आलं की ही गल्ली चालू होती आणि ही छोटी मोठी दुकानं सुरू होतात. इकडे बघा लोणचं वगैरे विकायला ठेवलेत. छोटे छोटे पॅकेट्स आहेत मसाल्याचे वगैरे छानपैकी. बघा गृहोपयोगी वस्तू बघा, चाळण वगैरे बघा. छोटे छोटे चाळण बऱ्या पडतात पीठ वगैरे चाळायला. अशा गृहोपयोगी वस्तूंचं देखील दुकानं इकडे आहेत. छत्री पाहिजे का? छत्री. चला थोडंसं पुढे जाऊया, बघूया अजून कुठली दुकानं आहेत ते. इकडे ज्वेलरीचं दुकान आहे. कसं आहे रे? हा कसं आहे सांग? खोबऱ्याचे दर पण वर खाली झालेत. गाड्या बघा, गाड्या कसल्यात मस्त. हार्डली डेव्हिडसन आहे, घ्यायचे का? थार पण आहे, थार पण आहे गार व्हायला. आता कितीला बाईक आहे रे? 200ला. चला, आपले काय अजून काय असं शोपीस लावायला अजून काय घर तसं आपलं जुनंच आहे. नवीन झाल्यावर घेऊ. आपल्याला बाईक आवडतात लहानपणापासून, बाईक या गाड्या वगैरे. जत्रेमध्ये आपण रडायचो. खेळणी पण आहे तिकडे. चला, मोठं मार्केट आहे तसं. तर मंडळी, ही होती देवरुखची बाजारपेठ. बाजारपेठेमध्ये पूर्ण फिश मार्केट बघितलं, त्याच्यानंतर सुकी मच्छी मार्केट बघितलं, त्याच्यानंतर आपण बाजारात जे इतर काही भाजीपाला मार्केट असतं ते बघितलं, थोडीशी कपड्यांची काही दुकानं होती. सो ऑल ओव्हर आपण कोकणातल्या देवरुखमधली ही बाजारपेठ बघितली. खूप नावाजलेली बाजारपेठ आहे. ताज्या मासळीसोबत सुक्या मच्छीची देखील खरेदी या आगोटच्या बाजार दरम्यान केली जाते. आता काहीच म्हणतात ना, आज सकाळीच पाऊस पडला आहे, पण देवरुखला तेवढा पाऊस नव्हता पडला. तर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अजून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, गावाकडचे व्हिडिओ आवडत असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा कसे वाटतात व्हिडिओ आणि लाईक करायला विसरू नका. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथे संपतो. व्हिडिओ कोकणातला अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण. आपस.